बाहेरून यूके फार सुंदर, ड्रीमी वाटतं कारण रोड क्लीन आहेत, लाईफस्टाईल छान आहे, इंडिपेंडंट वाटतं. पण जर 2026 मध्ये जर तुम्ही यूकेला येत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण रिॲलिटी ही थोडी वेगळी आहे आणि ही रिॲलिटी तुमचं डिसिजन बदलवण्याची क्षमता ठेवते. जर तुम्ही यूकेला येण्याचा विचार करत आहात ॲज अ स्टुडंट किंवा जॉबसाठी, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट होणार आहे. कारण मी जे एक्सपिरियन्स केलं, ते मला कोणी सांगितलेलंच नव्हतं. मी आता जवळ-जवळ 2.5 वर्षापासून राहत आहे अँड हॉनेस्टली स्पीकिंग रिॲलिटी ही एक्स्पेक्टेशन्सपेक्षा खूप वेगळी आहे. मी तुमच्यासोबत मेन 5 पॉइंट शेअर करणार आहे, ज्याच्यावर तुम्ही तुमचं डिसिजन बदलवू शकतात किंवा बनवू शकतात. आणि शेवटी मी माझा हॉनेस्ट रिव्ह्यू पण देणार आहे. माझा हॉनेस्ट ओपिनियन देणार आहे. सो आपण पहिल्या पॉइंटपासून सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जॉब मार्केट, जॉब रिॲलिटी. आज यूकेमध्ये जॉब मिळवणं एवढं ईझी नाहीये. आय वोंट से की जॉबच नाहीयेत. जॉब फार आहेत. पण फ्रेशर्ससाठी जॉब नाहीयेत. कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि ज्या यूकेच्या कंपन्या आहेत, ते मेनली पर्मनंट व्हिसावाले किंवा लाँग टर्म व्हिसा असलेल्या लोकांना प्रिफर करतात कारण ऑफ व्हिसा. आणि जेव्हा तुम्ही यूकेमध्ये येण्याचा विचार करताय ॲज अ स्टुडंट किंवा जॉब करण्यासाठी, म्हणूनच जर तुम्ही एक्स्पेक्ट करत असाल, की आपल्याला 5-6 महिन्यामध्ये जॉब लागून जाईल, तर असं होत नाही शक्यतो. जवळ-जवळ 7 ते 8 महिने, 9 महिने, मॅक्स टू मॅक्स 1 वर्ष किंवा 2 वर्षही लागू शकतात जॉब भेटण्यासाठी आफ्टर यू कंप्लीट युअर स्टडीज. आणि जर तुमच्याकडे एक्सपिरियन्सच नसेल, फक्त एक इंटर्नशिप्स असतील, तर हे अजूनच डिफिकल्ट होतं. दुसरा पॉइंट आहे कॉस्ट ऑफ लिव्हिंग. यूकेमध्ये दिवसेंदिवस कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढत चाललेली आहे. मला अजूनही क्लिअरली आठवतं, की मी £105 पर वीक ॲज अ रेंट भरत होते आणि आता सध्याला मी 200च्या जवळ-जवळ मी रेंट भरते पर वीकला. हे तर फक्त रेंट झालं. त्याच्यानंतर आपल्या बाकीच्या गोष्टी येतात. ग्रॉसरी झालं, बिल्स झालं, ट्रॅव्हल्स झालं, एक्सेट्रा, एक्सेट्रा. सो हाल्फ ऑफ द सॅलरी तुमची रेंटमध्येच जाते. म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग असणं फार गरजेचं आहे आणि जर तुम्ही हे नीट केलेलं नाही, तर हे डिसिजन फार रिस्की बनतं आणि त्यासाठीच मग तुम्हाला एक बॅकअप प्लॅन पण असणं फार गरजेचं असतं. तिसरा पॉइंट आहे व्हिसा रूल्स. लास्ट 2-3 वर्षापासून यूकेचे जे व्हिसा रूल्स आहेत ते एवढे चेंज होत आहे आणि लास्ट इयर पासून तर एवढे जास्त बदललेले आहेत. एव्हरी लाइक 2-3 मंथ्स काही ना काही वेगळी नवीन तुम्हाला गोष्ट ऐकायला भेटेल व्हिसाबद्दल. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट आता तर असं फॉर एक्झाम्पल जर मला सांगायचं झालं तुम्हाला, की मास्टर्स करायला येताय तर तुम्हाला डिपेंडंट आणता येणार नाही. पण तेच जर तुम्ही पी-एच-डी करायला येताय तर तुम्हाला डिपेंडंट आणता येईल. सो हे हे फार अनसर्टन झालंय. या अनसर्टेनिटीमुळे आपल्याला इथे स्टेबल राहता येईल की नाही येणार हे खूप अस्थिर आहे ॲक्चुअली. तर मी एवढंच म्हणेल आपल्याकडे एक क्लिअर प्लॅन असणं फार गरजेचं होऊन जातं आफ्टर अ व्हाईल, की आपल्याला करायचं काय? 4th पॉइंट आहे मेंटल रिॲलिटी. सो हे डिपेंड करतं पर्सन टू पर्सन. आपण कसं सांगणार, की कोण किती स्ट्राँग आहे आणि कोण किती नाही. हाउएव्हर मी हे म्हणेल लोनलीनेस, स्ट्रेस, प्रेशर, खूप जास्त प्रेशर येऊ शकतो. स्पेशली जेव्हा तुम्ही सगळं मॅनेज करत असता आणि कधी-कधी असं वाटतं आपल्याला, की काही गोष्टी अ, पुढे जातच नाहीये, सगळं स्टक झालंय. तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कसे खंबीरपणे उभे राहतात, तर हेच तुमचं डिसिजन पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह वेमध्ये तुम्हाला नेऊ शकतं. सो हा एक पॉइंट फार महत्वाचा आहे. आणि शेवटचा पॉइंट मी बोलेल 5वा पॉइंट तो आहे आपला अकोमोडेशन. सो दिवसांदिवस जसं मी म्हटले कॉस्ट ऑफ लिव्हिंगही वाढते. कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढण्याचं मेन रिझन हे आहे अकोमोडेशन्स. इथे अकोमोडेशन्स भेटणं फार अवघड आहे. घर भेटणे फार अवघड आहेत. कारण जर तुम्ही यूकेमध्ये अकोमोडेशन घेताय किंवा घर घेताय, तो खूप कमी स्टुडंट अकोमोडेशन्स आहे, की जे इंडियन गॅरेंटर अलाव करता आणि त्याच्यानंतर तुम्ही जर घर घेत असाल, तर तिथे तुम्हाला यूके बेस्ड गॅरेंटर प्रोव्हाईड करावा लागतो. नाहीतर तुमचा एक सर्टन सॅलरीचा क्रायटेरिया असतो. तर हे सगळं अगेन क्रायटेरिया असल्या कारणामुळे तुम्हाला
कळून येत नाही. तुम्हाला अगेन इथे अनसर्टनिटी येते, की आपल्याकडे आज घर भेटेल की नाही भेटणार. जर आपल्याला जर गॅरंटर प्रोव्हाईड नाही करता आलं, तर आपल्याला काही अमाउंट आधीच पे करावी लागते. तर ते एक खूप बॅगेज होऊन जातं आणि आफ्टर अ व्हाईल आपल्याला फार कॉम्प्रोमाइजेस पण करावं लागतात. जेव्हा तुम्ही कोणासोबत घर शेअर करतायत, फॉर एक्झाम्पल रूममेट्स झाले, काही वेळेस तुम्हाला कम्फर्ट झोनही सॅक्रिफाईस करावा लागतो किंवा ॲडजस्ट करावा लागतो. काही वेळेस लोकेशन ॲडजस्ट करावं लागतं ड्यू टू द प्राइजेस आणि एव्हरीथिंग. सो मी हे म्हणेल, की हे सुद्धा एक चॅलेंज आहे यूकेमध्ये सक्सेसफुली सर्व्हाईव्ह करण्यासाठी. हाऊएव्हर मी असं म्हणेल, यूकेला येऊ नका. आय वुड से की यूकेला बऱ्याच काही अपॉर्च्युनिटी आहे. अंटिल अँड अनलेस तुम्ही प्रिपेअर्ड होऊन येत असाल, एव्हरीथिंग इज फाईन. पण माझं ऑनेस्ट ओपिनियन द्यायचं म्हटलं तर, मी हेच म्हणेल जर तुमच्याकडे 5 ते 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मॅक्स टू मॅक्स 10 वर्षाचा आहे, वेल एंड गुड. तुम्ही स्टुडंट म्हणून येत असाल तर या, नक्की या. ॲज अ जॉबसाठी येत असाल तर ते थोडं अगेन अवघड होतं. तुम्हाला 5 ते 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि मग तुम्ही येताय तिथे, तर तुमची लाईफ थोडी सोपी होते. ते एक आहे. त्याच्यानंतर जर स्टुडंट्स तुम्ही येत असाल, तर तुम्हाला एक खूप प्रिपेअर्ड यायचं आहे, की ह्या गोष्टी होऊ शकतात. आपण जसं विचार करतो तशा गोष्टी बऱ्याचदा होत नाही. तर प्रिपेअर्ड येणं फार गरजेचं आहे. तुम्ही अवेअर असणं फार गरजेचं आहे. आय विल हायली रेकमेंड की या तुम्ही यूकेला, एक्सप्लोर करा, शिक्षण घ्या. यूकेमध्ये तुम्ही आल्यावर तुम्ही ॲज अ ह्युमन बीइंग फार चांगल्या याच्याने मोल्ड होतात. तुम्ही खूप गोष्टींबद्दल अवेअर होतात. तुम्ही स्ट्राँगही बनतात. तर यूकेला येणं हे काही चुकीची गोष्ट नाहीये. इट्स जस्ट की अनसर्टनिटी फार वाढली आहे आत्ताच्या सध्या कंडिशनमध्ये. म्हणून मी एवढंच म्हणेल, येताना प्रिपेअर्ड या. हाऊएव्हर असंही डोक्यात असू द्या, की मला जॉब भेटो, नाही भेटो, मी इथे सर्व्हाईव्ह करू शकेल, मी माझं एज्युकेशन पूर्ण घेऊ शकेल आणि इंडियात परत जाण्याची वेळ आली, तर मी ह्या यूकेला येण्याचं जे डिसिजन घेतलं होतं, ते मी रिग्रेट करणार नाही. या हिशोबाने या. आजसाठी एवढंच. बाकीचं आपण बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज लाइक, शेअर एंड सबस्क्राईब. बाय.